नमस्कार. पुष्प 13 वर्षपूर्ती कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजचे पुष्प 3 गोष्टींसाठी विशेष आहे. सर्वप्रथम म्हणजे आज गीता जयंती. तुम्हा सर्वांना गीता जयंतीच्या मनापासून शुभेच्छा. गीतेतील विचार साध्या, सरळ, सोप्या भाषेत सांगण्याच्या आमच्या या उपक्रमास गेल्या वर्षीच्या गीता जयंतीस सुरुवात केली होती. त्याला आज 1 वर्ष पूर्ण झालंय. आणि तिसरी सगळ्यात विशेष गोष्ट आजची म्हणजे गीतेवर मार्गदर्शनात्मक विचार आज डॉक्टर मुकुंदरावजी दातार, अध्यक्ष गीता धर्म मंडळ पुणे यांच्याकडून, ऑब्विसली ही इज अन अथॉरिटी, आपणा सर्वांस ऐकावयास मिळतील. तर गेल्या वर्षभरात आम्हाला 12 पुष्प तयार करून तुमच्या समोर प्रेझेंट करण्याचे भाग्य मिळाले. प्रस्तावनेपासून सुरुवात करत अर्जुन विषाद योग, सांख्य योग, समत्व बुद्धी नावाचं पुष्प, मग रथरूपी नावाचं पुष्प, आत्मसंयम योग, क्षराक्षर योग, आणि त्याच्यानंतर मग भक्ती मार्ग, विभूती योग, विश्वरूप दर्शन योग ही पुष्प, मग क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञान, गुणत्रय विभाग योग आणि श्रद्धात्रय विभाग योग, अशी एकूण 12 पुष्प करण्याचं भाग्य आम्हाला या उपक्रमात मिळालं. या पुष्पांची गोडी सूरमणी सौ मंजिरीने स्वतः चाली देऊन स्वरबद्ध केलेल्या श्लोकांनी द्विगुणित झालेली आहे. मंजिरीने स्वर देऊन गायलेल्या श्लोकांची यादी इथं तुम्हाला बघायला मिळेल. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे इथपासून सुरुवात करत मागच्या पुष्पामधले 2 श्लोक आणि आजच्या पुष्पातले 3 श्लोक, असे एकूण 24 श्लोकांना मंजिरीने चाली दिल्या. आणि त्यात विशेष असं की अर्थानुरूप त्या श्लोकांना चाली देण्याची सर्जनशीलता मंजिरीच्या या चालींमध्ये आपणास बघावयास मिळते. तर मंजिरी, मनापासून धन्यवाद. तुम्हा सर्व श्रोतू वर्गाचे अनंत आभार. प्रत्येक पुष्प तुम्ही आवडीने ऐकलेत आणि सूचना व कौतुकांसहित आम्हाला प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करावयास आलेल्या माननीय मुकुंदरावजी दातार, अध्यक्ष गीता धर्म मंडळ पुण्यातला आहे ते, त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. गीता धर्म मंडळाची स्थापना 101 वर्षापूर्वीची 23 जुलै 1924 श्री लोकमान्य जयंतीची. त्यांचे संकेतस्थळ तिथं तुम्हाला खाली दिसते, अवश्य जाऊन बघा. माननीय मुकुंदरावजी गेले 15 वर्ष या मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या काळात मंडळाची सर्वांगीण प्रगती लक्षणीय वेगाने होत आहे. काही उदाहरणं इथं मी नमूद केली आहे. पुण्याच्या विविध वस्त्यांमध्ये गीता संस्कार वर्ग, गीता धर्म मंडळाची वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ, यांची इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत निर्मिती, आणि 2014 म्हणजे 11 वर्षापूर्वीपासून दरवर्षी अखंडपणे संपूर्ण गीता पठण म्हणजे 700 श्लोक, 18 अध्याय, आणि त्या कार्यक्रमात सरासरी 1500-2000 पाठकांची उपस्थिती असते. आणि त्यातलं विशेष म्हणजे शताब्दी निमित्त म्हणजे 3 डिसेंबर 2023 मध्ये माननीय पंतप्रधान हे या कार्यक्रमात उपस्थित होते, आणि तेव्हा 10,600 गीताव्रतींनी सामुदायिक संपूर्ण गीता पठण केले, विथ सेट अँड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स. तर आता आपण मुकुंदरावांचे मार्गदर्शनात्मक भाष्य ऐकूया. अध्यात्मप्रेमी, भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन हो. आज आपण गीताशास्त्राची विशेषता या विषयावर तुमच्या साथीनं आणि तुमच्या साक्षीनं काही चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. गीता, भगवद्गीता हिची थोरवी खरोखर काय वर्णावी. स्वतः संजय यानं म्हटलंय की गीता ही भगवंताची यौगिक वाणी आहे.
संजयाचे शब्द उद्धृत करायचे तर तो म्हणतो, योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयत स्वयं. 18व्या अध्यायातला हा 75वा श्लोक आहे. ही झाली भगवद्गीतेतली अंतःप्रमाण असणारी साक्ष. आणि आपल्याकडं पूर्व परंपरेनं पूर्णपणे मान्यता दिली आहे की गीता सुगीता कर्तव्या किम अन्यत शास्त्रसंग्रहैहि. अन्य शास्त्रसंग्रहाची गरजच नाही, एक गीता वाचली की बस. अथवा आपला सगळ्यांना हा प्रसिद्ध श्लोक माहिती आहे, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्सा सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. तुम्ही मी अमृताचे पुत्र आहोत. वयम अमृतस्य पुत्राः. आणि आपल्याला गीतामृत मिळालंय ते गोपालकृष्णाकडून असं लक्षात येईल. आपणा सर्वांची माऊली ज्ञानेश्वर महाराज, त्यांनी गीतेवर भाष्य करताना ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये म्हटलंय, गीता जाणा हे वाङ्मयी. गीता जाणा हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. तेव्हा राष्ट्रपुरुषोत्तम लोकमान्य टिळक आपल्या गीता रहस्य ग्रंथाच्या प्रारंभीच म्हणतात, भगवद्गीतेची थोरवी काय सांगावी. भगवद्गीता म्हणजे आपल्या प्राचीन धर्मग्रंथांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा असा तेजस्वी आणि निर्मल हिरा आहे. हे सगळं आपण पाहिलं तर गीता ग्रंथाची थोरवी पुन्हा एकदा तुमच्या माझ्या मनात जागी होईल. पण आज मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे, गीता ग्रंथ हा केवळ तुमचा माझा धर्मग्रंथ नाही, तो आपल्या सनातन संस्कृतीचा नवनीतासारखा ग्रंथ आहे. यात कोणत्याही प्रकारची शंका नाही, तो शिरोधारी आहे. पण गीता ग्रंथ हा केवळ धर्मग्रंथ नाही, तर ते तुमच्या माझ्या हिंदू जीवन पद्धतीच्या जगण्याचं शास्त्र आहे. ती गीता गीताशास्त्र आहे. आणि म्हणून तर लोकमान्य टिळक गीता रहस्याला जे शीर्षक देतात ते कर्मयोग शास्त्र असं देतात. आणि एवढंच नव्हे तर उपशीर्षक देतात, तेही फार महत्त्वाचं आहे. लोकमान्यांचे शब्द असे, द हिंदू फिलॉसॉफी ऑफ लाईफ, एथिक्स अँड रिलिजन. याचा अर्थ काय, तर गीता ही एकीकडं तत्त्वज्ञान शुद्ध अशी उदात्त जीवन पद्धती कसं जगायचं, का जगायचं याचं शास्त्र आपल्याला सांगते, तर दुसऱ्या बाजूनं अवघ्या मानवतेचं कल्याण व्हावं म्हणून वैयक्तिक आणि सामाजिक नीतिमत्तेचं अप्रतिम शास्त्र आपल्याला देते. आणि आपणच म्हणत नाही आहे, ही साक्ष प्रत्यक्ष भगवंताची आहे. कारण भगवंतानं 15व्या अध्यायात अखेरच्या श्लोकामध्ये म्हटलंय, इति गुह्यतमं शास्त्र मिदमुक्तं मया नघ एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. किंवा 16व्या अध्यायामध्ये म्हटलंय, हे गीता शास्त्र आहे, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ.
कार्य कोणतं आणि अकार्य कोणतं याचं व्यवस्थापन शिकवणारं हे गीताशास्त्र आहे. आणि ही गोष्ट आणखी दृष्टीनं सिद्ध होते. आपण गीता जेव्हा म्हणायला लागतो तेव्हा प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आपण एक समाप्ती सूचक पुष्पिका म्हणतो. त्यात शब्द काय असतात तर आपण म्हणतो इति श्रीमद भगवत गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे. इथं शास्त्र शब्द आहे आणि योगशास्त्र कोणतं आहे बरं? कर्मयोगशास्त्र. हे विसरता येत नाही. मग हे जे कर्मयोगशास्त्र आहे त्यातला अमुक अध्याय, असे 18 अध्याय, असं हे गीता ग्रंथ म्हणजे खरोखरच जीवनशास्त्र आहे असं आपल्या लक्षामध्ये येईल. हेच आणखी एका महापुरुषानं आपल्याला उत्तमरित्या लक्षात आणून दिलं आहे आणि ते म्हणजे आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे यांची ज्याप्रमाणे गीता प्रवचने हे पुस्तक प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे विनोबाजींचं आणखीन एक पुस्तक प्रसिद्ध आहे ते म्हणजे वेल्लोर प्रवचने. या वेल्लोर प्रवचने ग्रंथात ते म्हणतात की काय घडलं तर आपल्याकडे उदंड ब्रह्मविद्या होती, उदंड, पण ती तत्वचिंतनाच्या पातळीवर होती. ती व्यवहाराच्या पातळीवर आणणं हे काम कोणीतरी करायला पाहिजे होतं आणि ते काम भगवद्गीतेनं केलं. उदाहरणानं बोलायचं तर विचार करा, पर्वतमाथ्यावर उदंड पाऊस पडतो, पण तो पाऊस, ते पाणी नदीच्या रूपानं जमिनीपर्यंत आल्याशिवाय सस्यश्यामला अशी भूमी निर्माण होत नाही आणि मानवी संस्कृतीसुद्धा फुलत नाही. त्यामुळे ही जी आपल्याकडे उदंड ब्रह्मविद्या होती तिच्या सप्तधारा होत्या, पण त्या आकाशगामी होत्या. त्यांना व्यवहारात आणून जमिनीवर चालायला शिकवलं असेल तर आपल्या भगवद्गीतेनं यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. हा मुद्दा थोडा कठीण आहे म्हणून अधिक स्पष्ट करूया. गीतेच्या पूर्वी आपल्याकडे उदंड ब्रह्मविद्या होती. ही ब्रह्मविद्या सप्तधारांची होती आणि त्या प्रत्येक धारेमधलं काही ना काही ग्राह्य घेऊन भगवद्गीतेनं आपलं सारं रूप आकाराला आणलंय असं दिसेल. कोणत्या सप्तधारा होत्या बरं? जरा क्रमानं लक्षात घेऊया. वेद वाङ्मयाची उपासना प्रणाली होती. याज्ञिक ग्रंथांची कर्ममीमांसा होती. उपनिषदांनी सांगितलेलं आत्मज्ञान होतं. कपिल मुनींनी प्रतिपादन केलेलं वास्तवदर्शी सांख्यशास्त्र होतं. मनोनियमन शिकवणारं ध्यानयोगशास्त्र होतं. कर्तव्य सिद्धांत लक्षात आणून देणारे स्मृती ग्रंथ होतात आणि नेमकं मर्म कळावं यासाठी पद असेल, वाक्य असेल, प्रमाण असेल त्याची मीमांसा करणारं मीमांसाशास्त्र होतं. सुहृदजन हो, असं उदंड शास्त्र ग्रंथ आपल्याकडे होते. विपुल तत्व ग्रंथ आपल्याकडे होते. लक्षणीय अध्यात्म ग्रंथ आपल्याकडे होते. पण काय सांगावं, त्यांचा सुमेळ जमत नव्हता आणि त्या सर्वांना एकवट करून व्यवहारामध्ये आणणं, त्याचं सुनियोजन करणं हे गीतापूर्व कालखंडात झालं नाही. ते भगवान श्रीकृष्णानं केलं. नेमकं सांगायचं तर गीताशास्त्रानं एक सुरेख गोफ विणला. जणू काही भरजरी पैठणी ही निर्मिली. नेमकं सांगतो, यामध्ये कोणते रेशीम धागे होते बरं? तर गीताशास्त्रात त्या पैठणीत वेदोक्त भक्ती तत्व आहे. यज्ञ म्हणजे त्याग वृत्ती हे सांगितलं आहे. उपनिषदांनी सांगितलेली आत्म्याची अमरता आहे. सांख्यांचं पुरुष प्रकृती आहे. ध्यान योगाचा आत्मसंयम आहे आणि स्मृती ग्रंथांनी सांगितलेला कर्तव्य सिद्धांत आहे. हे सारं एकवटलं
समरसता आली आणि दूध साखरेचं पेय किंवा पियुष जसं सादर व्हावं तसं गीताशास्त्र भगवंतानं आपल्याला दिलं. पुन्हा सांगतो, हे जे एकवट रसायन आपल्यासमोर आलं हे भगवंतानं स्वतः सांगितलेलं उत्तम रहस्य आहे. गीता रहस्यमध्ये आलेला रहस्य शब्द प्रत्यक्ष गीतेतला आहे. गीताशास्त्राचं मर्म काय, गीतेचं खरं रहस्य कोणतं, तर स्वतः भगवंतानी चौथ्या अध्यायात तिसऱ्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे फार महत्त्वाचे शब्द आहेत. भक्तोसी मे सखा चेते रहस्यम हेतदुत्तमम. त्या सख्य भक्ती करणाऱ्या अर्जुनाला भगवंतानं गीता रहस्य सांगितलं. हेच तुम्ही मी गीता रहस्य कसं लक्षात ठेवूया. गीताशास्त्राची विशेषता कोणती, तर लोकमान्यांच्या आधारे मी आपल्याला सांगतो. गीताशास्त्र काय शिकवतं, तर ज्ञानमूलक, भक्तिप्रधान, निष्काम कर्मयोग. ज्ञानमूलक, भक्तिप्रधान, निष्काम कर्मयोग. आणि हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहावं म्हणून मी अखेरी 3 श्लोकांचा उल्लेख करतो. ते श्लोक आपण पुन्हा पुन्हा वाचले तर गीताशास्त्राची विशेषता पूर्णपणे आपल्या लक्षात येईल. पहिला मुद्दा, गीताशास्त्र काय शिकवतं, तर उदात्त जीवनमूल्य, उदात्त जीवन पद्धती. दुसऱ्या अध्यायातला 47वा श्लोक, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगोस्त्व कर्मणी. ही भारतीयांची उदात्त जीवन पद्धती हा गीतेचा वारसा आहे. हे शास्त्र दुसरी गोष्ट काय शिकवतं, तर जीवन पद्धतीला नीतिमत्तेचं कोंदण हवं, ते मानवीय नीतिमत्तेचं हवं, ते सर्वोच्च ध्रुवा नीती हवी. कशी मिळेल बरं आपल्याला. 18व्या अध्यायातला 26वा श्लोक, मुक्त संगो नहंवादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध सिद्ध्यो निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते. आपण सगळे स्थितप्रज्ञ होऊ नाहीतर न होऊ, पण आपण सात्विक करता मात्र नक्की होऊ शकतो. आणि अखेरी गीताशास्त्राचं तिसरं तत्व कोणतं, तर हक्काची भाषा करू नका, कर्तव्याचं स्मरण ठेवा. निरपेक्ष कर्तव्य बुद्धी हे गीताशास्त्राचं सांगणं आहे. हे 3ऱ्या अध्यायातल्या 20व्या श्लोकातून आपल्याला मिळतं. कर्मणैव हि संसिद्धी मा स्थिता जनका दयः लोकसंग्रह मेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि.
सुहृदजन हो, आपण अत्यंत भाग्यवान आहोत. या आपल्या भूमीमध्ये 4000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णानं गीताशास्त्राचं वरदान आपल्याला दिलेलं आहे. आणि आजही आपण ते पुन्हा पुन्हा आपल्या पठणात, मननात, चिंतनात आणि आचरणात आणतो आहोत. हेच आपलं सगळ्यांचं धर्म कर्तव्य आहे. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे वर्षपूर्ति नाम त्रयोदश पुष्पं समाप्तम्.